Let us start our classwork, the twins. A1 simple factual question. त्यातला पहिला निवडला आपण. Complete the following with the information given in the extract. तर extract म्हणजे अरे उतारा. Information म्हणजे दिलेल्या उतार्यामधून खालील वाक्य पूर्ण करा. The twins were similar to each other in काय in form and feature. FORM form and feature FEATURE. कवितेतल्या ओळी जसून तशा ज्यावेळी घ्यायच्या आहेत त्यावेळी त्यात बदल करता येत नाही. नंबर 2, द पीपल मिस्टूक द ट्विन्स. काय पुढं? द पीपल मिस्टूक द ट्विन्स one for another. म्हणजे एकाला समजून दुसऱ्याला ते हात मारायचे. नंबर 3, नो वन न्यू who was a twin. Right, who was a TWIN, who was a twin. Number 4, dash were puzzled by the brothers similarity. काय तिथं? रिलेटिव्ह. आता आपला ओळख पूर्ण करायची ना, कवितेतल्या ओळी द्यायच्या आपल्याला. कीथ अँड किन. राईट, अगदी बरोबर. कीथची स्पेलिंग काय आहे? KITH. कीथ अँड किनची स्पेलिंग KIN. विथ कीथ अँड किन. आता कीथ अँड किन म्हणजे ऑल द रिलेटिव्स वेअर पझल्ड बाय द ब्रदर्स सिमिलर. इथपर्यंत कळलं बरं? म्हणजे दिलेल्या उतार्यातून कवितेच्या ओळी पूर्ण करा. हा झाला सिंपल फॅक्च्युअलचा भाग. नंबर 2, A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन. काय घेतला आपण पहिला? व्हॉट वॉज द पझलिंग थिंग अबाउट द ट्विन्स. व्हॉट वॉज द पझलिंग थिंग अबाउट द ट्विन्स. त्या ट्विन्समुळं कोणत्या प्रकारचा गोंधळ निर्माण व्हायचा किंवा कशामुळे गोंधळ निर्माण व्हायचा? व्हॉट वॉज द पझलिंग थिंग अबाउट द ट्विन्स. त्या ट्विन्सबद्दल कोणकोणत्या गोष्टीमुळे गोंधळ निर्माण व्हायचा? त्याचं काय उत्तर लिहिलं आपण इथं? दे वेअर सिमिलर इन स्ट्रक्चर अँड अपीअरन्स. कवितेमधली ओळ कोणती आहे? दे वेअर सिमिलर इन फॉर्म अँड फीचर. तर त्याला सिमिलर वर्ड आपण वापरला कोणता? स्ट्रक्चर अँड अपीअरन्स. दे वेअर सिमिलर इन फेस अँड लिम्ब. चेहरा आणि अवयव. दे वेअर सिमिलर इन हाईट. ते उंचीमध्ये सारखे होते. सो ऑल द रिलेटिव्स म्हणजे ऑल कीथ अँड किन अँड ऑल द पीपल म्हणजे ऑल द फॉर्म वेअर पझल्ड अबाउट देअर सिमिलॅरिटी. असं उत्तर लिहिलं त्याला 2 पैकी 2 मार्क पडू शकतात. वाचा. कोण वाचतात बरोबर? पहिला वाचा. 1 2 3. Number 1, A1 complete the following with the information given in the extract. A, the twins were similar to each other in form and feature. Right. चलो. 2, the people mistook the twins one for another. Right. चला पुढे. Number 3, no one knew who was a twin. चला पुढे. Number 4, Kith and Kin were puzzled by the brothers Similarity. A2. What was the puzzling thing about the twins? Answer. They were similar in the structure and appearance. They were similar in the face and limb. They were similar in height. So all the relatives and all the people were puzzled about their similarity. इथपर्यंत कळलं? कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मधील A2 त्यातला दुसरा प्रश्न. पिक आउट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट words or phrases that tell that the narrator was like his brother John. दिलेल्या पहिल्या 8 ओळीच्या उतार्यामधून लेखक आणि लेखकाचा भाऊ म्हणजे कवी आणि त्याचा भाऊ कोणकोणत्या गोष्टीमध्ये सारखा आहे हे दर्शवणारे
वाक्य शोधा आणि त्यातून त्याचं उत्तर लिहा. मग आता मला सांगा, याचं उत्तर हे पॅरेग्राफमध्ये आहे का? तिथं स्टांजामध्ये आहे. कोणत्या स्टांजामध्ये आहे? पहिल्या स्टांजामध्ये. काय उत्तर येईल सांगा बरं बरोबर. Form and feature राईट. इन फॉर्म and feature. FEATUR. In form and feature. face and limb. Right. Face and limb. पुढं I grew so like I grew so like my brother. my brother John. पुढं All the relatives got taking all मोठे हा all the relatives got taking me for him, and each for one another, even the soul did not no which. चला बरं pick out from the extra word or phrase that tell that the narrator was like his brother John. Ha. Answer: in form and feature, face and limb, I grew so like my brother John. All the relatives got taking for him, and each for one another, even the soul did not knew which. no which. A3 पोएटिक डिव्हाइस याच्यावरती हा प्रश्न असतो, किंवा रायमिंग स्कीम याच्यावरती हा प्रश्न असतो. पोएटिक डिव्हाइस म्हणजे काव्यात्मक कल्पना किंवा विषय विस्तार किंवा रायमिंग वर्ड्स बद्दल हा A3 प्रश्न असतो. त्यात पहिला आपण घेतला, राईट द रायमिंग पेयर्स फ्रॉम द स्टांजा. दिलेल्या पहिल्या 8 लाईनमधून रायमिंग वर्ड शोधा. नंबर 2, व्हॉट डू द फॉलोइंग वर्ड्स ऑर एक्सप्रेशन्स रेफर टू. मग आता खालील एक्सप्रेशन्स म्हणजे फेस अँड लिम, फॉर्म अँड फीचर, असे जे एक्सप्रेशन्स आले तिथं ते सगळे एक्सप्रेशन्स लिहून काढा. नंतर A3 मधला तिसरा, नेम द फिगर ऑफ स्पीच अँड एक्सप्लेन. मग आता फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार. मग भाषेच्या अलंकाराचं नाव द्या. फॉर एक्झाम्पल, इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. या लाईनमध्ये आपण जर पाहिलं तर यफ आणि यफ फर्स्ट साऊंड इज रिपीटेड. फर्स्ट साऊंड इज रिपीटेड, दॅट्स वाय इट इज ॲलिट्रेशन. म्हणून हा अनुप्रास अलंकार आहे. त्या लाईनमध्ये 1, 2, 3 3 वेळेला फर्स्ट साऊंड हा रिपीट आहे म्हणून ॲलिट्रेशन. नंबर 2, इन वन ऑफ अस, फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, येट नॉट अ सोल न्यू विच. या 2 लाईनमध्ये आपण जर पाहिलं तर आत्म्यालाही माहिती नाही का जुळ्या भावंडापैकी कोण कोण आहे, कोण कोणता आहे. मग या 2 लाईनमध्ये फिगर ऑफ स्पीच आहे, एक्झाजरेशन म्हणजे हायपरबोल. हायपरबोल म्हणजे अरे अतिशयोक्ती. म्हणजे इन 2 लाईन्स वी फाइंड दॅट देअर इज अ फिगर ऑफ स्पीच हायपरबोल. अवतरण चिन्ह त्याचं कारण, बिकॉज these lines are exaggerated in meaning. अर्थामध्ये यांची अतिशयोक्ती वाटते, दॅट्स वाय इट इज हायपरबोल. मग या पद्धतीने 1, 2, 3चे उत्तर तुम्ही वर्गपाठामध्ये घरून लिहून आणा. कळलं बरोबर? दॅट इज द एंड.